बारामती म्हणजे पवार कुटुंब आणि पवार कुटुंब म्हणजे बारामती असं एक नातं मागील अनेक दशकांपासून पाहायला मिळतंय। विकास असावा तर तो बारामतीसारखा असं अभिमानाने म्हटलं जात होतं। मात्र आता बारामतीकरांनी पवार कुटुंबाला एक पत्र लिहित जरा बारामतीकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे। अजितदादा गेल्यापासून बारामती पोरकी झाल्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आलाय। पाहूयात। बारामती आणि पवार कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे। पवार कुटुंबाशिवाय बारामतीचं राजकारण पूर्ण होत नाही। मागील अनेक दशकांपासून बारामतीच्या राजकारणावर पवार कुटुंबाची पकड राहिलेली आहे। शरद पवार, अजित पवार यांनी बारामतीला विकासाच्या बाबतीमध्ये एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय। राज्यातील नेते बारामतीसारखा विकास करू अशी आश्वासन आपल्या मतदारसंघात देताना आपण अनेकदा पाहिलंय। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाली अशी भावना आता बारामतीकरांनी व्यक्त केली आहे। बारामतीकरांनी पवार कुटुंबाला एक खुलं पत्र लिहित जरा बारामतीकडे लक्ष देण्याची विनंती केली। आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुनेत्रा वहिनी, आदरणीय सुप्रियाताई, पार्थ दादा, जय दादा, जरा बारामतीकडे लक्ष द्या ही नम्र विनंती। दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे। आज बारामतीतील सामान्य नागरिक अनेक प्रश्नांना सामोरे जात आहेत। नगर परिषदेचा कारभार अत्यंत समाधानकारक पद्धतीने सुरू असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे। एखादा हुकुमशहा ज्या पद्धतीने सत्ता चालवतो त्याच पद्धतीनं नगरपालिकेचा कारभार चालवला जात असल्याचं चित्र दिसतंय। बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढती आहे, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होती आहे आणि सर्व काही एका व्यक्तीच्या नियंत्रणात असल्यासारखा एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा आहे। बारामती ही केवळ एक राजकीय जागा नाही, ती शरद पवार साहेब आणि पवार कुटुंबियांनी वर्षानुवर्ष घडवलेली विश्वासाची भूमी आहे। म्हणूनच पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांना विनंती आहे की बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगर परिषदेचा कारभार आणि वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं, जनतेचा आवाज ऐका असा उल्लेख या पत्रातून करण्यात आलेला आहे। अजितदादांची कामाची पद्धत वेगळी होती, ते आठवड्यातून एक दिवस बारामतीमध्ये थांबायचे असे या पत्रानंतर रोहित पवारांनी म्हटलंय। तर विकास आघाडी सत्तेत गेल्याचं दादांच्या पक्षानं सांगितलं होतं, हाही मुद्दा यावेळेला रोहित पवार यांनी उपस्थित केला। तर दादांची स्टाईल वेगळी होती। आठवड्यातून एक दिवस बारामतीला ते असायचे, अधिकाऱ्यांवर वचक असायचा। एखादी चुकीची गोष्ट त्यांना घडती असं त्यांना कळलं, एका फोनवर ती अडचण तिथं सुटली जायची। पण मला जे आता तिथं कळतंय, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असू द्या, हॉस्पिटलचा मुद्दा असू द्या, जी कामं आता सुरू आहेत ती वेळेवर होणं, त्याला निधी देणं, या सगळ्या अडचणी बारामतीकरांना तिथं सोसाव्या लागतात। तर पुढल्या वेळी पत्र लिहिणाऱ्यांनी निनावी पत्र लिहिण्यापेक्षा आपल्या नावाने पत्र लिहावं, म्हणजे त्यांच्याशी चर्चा करून अडचणी जाणून घेता येतील अशी प्रतिक्रिया या पत्रावर युगेंद्र पवार यांनी दिली आहे। काय ना काय नवीन पत्र हे येत राहतात। मला आठवतंय पूर्वी पण काहीतरी एक पत्र आलेलं, परत काहीतरी एक नवीन पत्र आलेलं, आणि हे सगळे पत्र अनॉनिमस असतात। पत्र कोण लिहितंय हे काय तिथं खालती ते त्यांचं नाव लिहित नाही। पुढच्या वेळेस तुमच्या माध्यमातून विनंती करतो मी त्यांना, जे हे पत्र लिहितात तुम्ही नाव तरी लिहा, म्हणजे चर्चा करता येईल, बोलता येईल, नक्की काय त्यांची अडचण आहे हे आम्हाला समजून घेता येईल। पण बाकीच्यांचं मी काय सांगू शकत नाही। अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाली आहे। पक्षीय राजकारणात पवार कुटुंबाचं बारामतीकडे लक्ष नसल्याची खंत या पत्रातून करण्यात आली आहे। पवार कुटुंबातील एक पक्ष सत्तेत आहे तर दुसरा पक्ष विरोधात आहे, त्यामुळे आता बारामतीकरांच्या या खुल्या पत्रानंतर पवार कुटुंबातील हे दोन्ही पक्षांचे नेते बारामतीकरांच्या अडचणी समजून घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।